तुम्ही मेथीचे थेपले तर ऐकलेच असतील, पण कधी कच्च्या पपईचे थेपले ऐकलेले आहेत का? नाही ना? तर चला आज मी त्याचीच रेसिपी दाखवते. आणि हो, मी ह्या पपईची भाजीसुद्धा करते हां, आणि मला खूप आवडते. अगदी सोप्या पद्धतीने बनवते. तीही तुमच्यासोबत कधी ना कधी शेअर करेल मी नक्की. मग इथे मी कच्चा पपई ना पहिलेच धुवून घेतलेला आहे आणि मग त्यानंतर त्याची पूर्ण सालं काढून घेतली. आता तुम्हाला जर मार्केटमध्ये लहान अगदी मिळाला ना तरी चालेल, पण कच्चा असावा. आता सर्व सालं वगैरे काढून घेतली आणि मग मी किसायला तयारी केली. तुम्हाला तर माहितीच आहे पपईमध्ये किती गुणधर्म आहेत आणि ही भाजी ना मी बनवली ना तर शैलेशला आवडत नाही, म्हणून मग मी त्याला ह्या पद्धतीने बनवून द्यायला सुरुवात केली. आता इथे पूर्ण पपई किसून झाला होता. मग त्यानंतर आपले बेसिक मसाले ॲड केले, सर्व मीठ ॲड केलं. मग ह्यामध्ये जिरं, अजवाईन, तीळ आणि आपलं गव्हाचं पीठ आहे तेच ॲड केलं. आणि ना मी 3-4 चम्मच ना बेसन ॲड केलेलं आहे. ते कशासाठी? कारण ना बेसनने ना चांगले मस्त सॉफ्ट राहतात म्हणून. मग कोथिंबीर आणि तेल ॲड करून ना चांगलं मिक्स करून घेतलं. आता हे पाणी ॲड करायच्या अगोदर ना पूर्ण हे जिन्नस आहेत ना सर्व मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि नंतरच पाणी ॲड करायचं. आणि पाणी पण ॲड करताना ना थोडं थोडं वापरा, कारण ना किसलेल्या पपईमध्ये ना जास्त पाण्याची क्षमता असते. तर थोडं थोडं करून ना तुम्ही पीठ मळा, नाही तर मग खूपच चिकटपणा होऊन जाईल. मग हे पीठ मळल्यानंतर ना आपल्याला हे 5-10 मिनिटं काही ठेवायचं नाहीये, पटकन आपल्याला ह्याचे थेपले बनवायला घ्यायचे आहेत. तर इथे मी मस्त गोळा घेतला एक आणि मग लाटायला सुरुवात केली. आता तुम्हाला मी ह्या पपईचे बेनिफिट सांगते. ह्यामध्ये ना फायबर जास्त असल्यामुळे ना आपलं पोट साफ व्हायला खूप मदत होतं आणि ह्या रॉ पपईमध्ये ना व्हिटॅमिन ए आणि सी असतं, त्यामुळे आपल्या त्वचा पण व्यवस्थित राहते. आणि ज्या लेडीजना मासिक पाळीचा त्रास होत असेल ना त्या लोकांनी तर आवर्जून खात जा, म्हणजे थंडीमध्ये तर खातच जा. ह्याने काय होतं ना की आपली मासिक पाळी ना नियमित होण्यास मदत होते, म्हणजे इतकं ह्याच्यामध्ये गुणधर्म आहेत. आणि हा कच्चा पपई ना एक प्रकारे ना डिटॉक्स सारखा म्हणजे काम करत असतो. ह्याने जे आपल्या शरीरातील टॉक्सिन्स आहेत ना ते बाहेर पडायला खूप मदत होते. आणि आता मस्त विंटर सीझन पण चालू आहे आणि पपई तर येतोच 12 महिने, तर मग खायला काय हरकत आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.